गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आहे 28/12/2025. संडे आहे. 3:11 झालेले आहेत. तर आज आपण आपले 3 ट्रेड्स केलेले आहेत क्रिप्टोमध्ये. तर ते आपण एक्सप्लेन करणार आहे. संडेचा दिवस होता, थोडंसं मोमेंटम कमी आहे, त्याच्यावर आपले 3 ट्रेड सक्सेसफुल झालेत. त्याचं रिस्क रिवॉर्ड, कसे ट्रेड, कुठे आपण एंट्री घेतली, कुठं स्टॉप लॉस लावला, हे सगळं एक्सप्लेन करणार आहे. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि भरपूर फ्रेंड्स अँड फॅमिलीपर्यंत शेअर करा आणि 100% फॉलो करा. पूर्ण व्हिडिओ बघा, कारण की खूप सारे लोक अर्धेच व्हिडिओ बघतायत, अर्ध्या व्हिडिओ नाही बघत, इनकम्प्लीट बघतात. इनकम्प्लीट नका बघू, पूर्ण व्हिडिओ बघा. जास्त मोठे नसतात व्हिडिओ आपले, 5 ते मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटाचे असतात व्हिडिओ. त्यामुळे एक 5-10 मिनिटं काढून बघा पूर्ण व्हिडिओ आणि लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला. ठीक आहे, चला आपण बघूया आपले आजचे ट्रेड्स. आता बिटकॉइन मध्ये आपण आता आज इथे एंट्री घेतलेली. आज आपला 11 वाजता मॉर्निंगला इथं बाय सिग्नल आलेला, सपोर्ट झोनला बाय सिग्नल आला. इथं ह्या प्राइसला एक्झॅक्टली आपण हे केलं, एंट्री केली आणि स्टॉप लॉस बरोबर ह्या कॅन्डलच्या खाली, ह्या कॅन्डलच्या खाली इथं एक डार्क ब्ल्यू झोन आहे, त्याच्या खाली आपण स्टॉप लॉस प्लेस केला आणि टार्गेट आपण हे लावलेलं. हे का लावलेलं त्याच्या पाठीमागे रिझन आहे, तर तुम्हाला दाखवतो. हे कालच्या दिवसाचं इथं क्लोजिंग आणि हाय प्राइस होती, तर त्या एक्झॅक्टली त्या क्लोजिंग हाय प्राइसला तिथून मार्केटला इथं एक रेजिस्टन्स घेणार, हे असं एक हे होतं, अंदाज होता. त्यानुसार आपण हा टार्गेट ब्ल्यू लाईन मार्क केलेली. एक्झॅक्टली आपलं टार्गेट बघा इथं अचीव झालं काय, इथे दिसतं नाही, सर्कल केलं, ह्या सर्कलला अचीव झालं आणि इथून आपला रिव्हर्सल आला. तर आपलं टार्गेट कम्प्लीट होतं 1:5.52, म्हणजे ऑलमोस्ट 5च्या वरती, 1:5च्या वरती आपला रिस्क रिवॉर्ड झालेला आहे कम्प्लीट ह्या ट्रेडमध्ये. बिटकॉइन थोडा साईडवेज झाला, हे झालं, संडे असल्यामुळे थोडंसं मोमेंटम कमी होती. आता इथेरियमचं बघा. इथेरियमला आपण इथे ट्रेड घेतलेला आहे ह्या कॅन्डलच्या हायला, आणि त्या स्टॉप लॉस ह्या कॅन्डलचा लो, ह्या कॅन्डलचा लो आणि ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या खाली स्टॉप लॉस लावलेला. हा स्टॉप लॉस होता, हा एंट्री प्राइस होती आणि हा टार्गेट ठेवलेला. हा टार्गेट ठेवण्याचं रिझन काय की इथं डार्क हे रेड आहे ना, म्हणजे हा खूप मोठा रेजिस्टन्स होता. तर इथं एक्झॅक्टली ह्या कॅन्डलनं टच केलं, रिव्हर्सल आला. हा पण 1:4.98, म्हणजे 1:5चा हा पण ट्रेड कम्प्लीट झालेला आहे. ओके, आता आपण सोलानाचं बघूया. सोलानामध्ये बघा, सोलानामध्ये ह्या कॅन्डलच्या हायला आपण एंटर केलेला आहे. त्याचा स्टॉप लॉस एक्झॅक्टली ह्या ब्ल्यू झोनच्या खाली लावला आणि हे इथं पण ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगच्या पण खाली लावला आणि हा ब्ल्यू झोन होता, त्यामुळे हा सपोर्ट झोन होता, त्याच्या खाली आपण हे लावला, स्टॉप लॉस लावला आणि टार्गेट आपण हे ब्ल्यू लाईनचं ठेवलं. ब्ल्यू लाईनचं ठेवलं कारण की इथपर्यंत आपण टार्गेट प्लॅन केलेलं, बट तेवढी मोमेंटम नाहीये. सो आपण इथे एक रेजिस्टन्स काइंड ऑफ डबल टॉप फॉर्मेशन होतं, इथला हा रेजिस्टन्स मार्क केलेला आहे आणि इथे गॅप पण होतं. ह्या गॅपच्या एक्झॅक्टली असं ठेवलेलं आपण, बट इथं आपण आपलं टार्गेट बुक केलेलं आहे बघा. इथं आपलं टार्गेट कम्प्लीट झालं, इथून पाठीमागं मार्केट आलेलं आहे. ही कॅन्डलने वीक सोडली, कॅन्डलने हे सेम इथेरियम मध्ये पण सेम असंच आपलं टार्गेट बुक झालं इथं, मार्केट रिव्हर्स. इथे बिटकॉइनला एकदम म्हणजे एकदम कट टू कट आपलं टार्गेट बुक झालेलं आहे बघ. एक्झॅक्टली ब्ल्यू लाईनच्या थोडंसं वरती गेले ही कॅन्डलची वीक आणि तिथून रिव्हर्सल आले, म्हणजे आपलं टार्गेट बुक झालं आणि आलंय. आपल्या ॲक्युरसी त्याची खूप चांगली आहे, म्हणजे आपण टार्गेट रिअलिस्टिक टार्गेट ठेवतो, काही जास्त पण मोठे नाही ठेवत. आपल्या रिस्क रिवॉर्ड पेक्षा तर आपले चांगलेच आहेत आपले. आता इथे बघा ना, 1:5.52, म्हणजे ऑलमोस्ट 1:5च्या वरतीच आहेत सगळे आपले ट्रेड. हा पण 1:5च्या आसपासच आहे. हा सोलानाचा बघूया, सोलानाचा 1:6, 5च्या वरतीच आहेत आपले रिस्क रिवॉर्ड, त्यामुळे आपले सगळे ट्रेड कम्प्लीट आहेत. तर कोणाला हे शिकायचं असेल एकदम साध्या सिंपल पद्धतीने, तर आपल्या व्हॉट्सअप चॅनलला, इंस्टाग्रामला आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन हो. आपण तिथं आपण आपले ट्रेड पोस्ट करत असतो आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने शिकवत असतो. तर आपल्या चॅनलचे जे एवढे आपले पेजेस आहेत तेवढ्या सगळ्याला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा
लाईक करा, कमेंट्स करा आणि नवीन आपल्या फ्रेंड्सना आपले व्हिडिओ पोचवा. ठीक आहे. थँक्यू.